नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर SRPFचा ग्राउंड बऱ्याच जणांचा झालेला आहे आणि बऱ्याच जणांच्या एक्झाम अगदी 2 ते 3 दिवसामध्ये सुरूसुद्धा होणार आहेत. त्यामुळं या शेवटच्या दिवसामध्ये जे काही महत्त्वाचे टॉप लेवलचे प्रश्न आहेत, जसं की सगळ्यात महत्त्वाचा भाग कव्हर न होणारा तो म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न असतात. ओके. त्यानंतर असे काही मोजके प्रश्न असतात जे की परीक्षेला रिपीट होतात. तर अशा सर्व प्रश्नांसंदर्भात आजचा हा भाग होणार आहे. जवळपास 5 भाग अपलोड केलेत आणि आजचा हा 6वा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. सो पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि आम्ही माझ्याकडं 6 सराव प्रश्नपत्रिका आहेत, जे की एवढ्या टॉप लेवलच्या आहेत की जवळपास त्या 2024 साठी बनवण्यात आलेल्या होत्या आणि त्या 6 प्रश्नपत्रिकामधून जवळपास 25+ प्रश्न परीक्षेला आलेले होते. सो हे तुम्हाला 2026 साठी सुद्धा उपयोगी पडतील. त्यामुळं लवकरात लवकर माझ्याकडून त्या हस्तगत करून घ्या. अगदी कमी फी आहे आणि हा माझा नंबर आहे. ओके. हां. सो त्याचा जास्तीत जास्त सराव करा. वेळ न गमावता पाहूयात पहिला प्रश्न की 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र SRPF दलाने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? तर 2026 मध्ये जवळपास 78वा जो आहे तो स्थापना दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला. तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये पाहू शकता ओके की SRPFची जी काही स्थापना आहे ती झाली 6 मार्च जवळपास 1948 मध्ये. तर थोडंसं लक्षात ठेवा, 48 पासून आत्तापर्यंत जवळपास 78 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहेत 6 मार्च 2026 रोजी. ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा. बाकी आता हे 75वा 2023 मध्ये, त्यानंतर हा 24 मध्ये, हा 25 मध्ये वगैरे तुम्ही म्हणू शकता. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासोबत श्रीहरिकोटा येथून जे आहे ते 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणतं उपग्रह प्रक्षेपण वगैरे केलं? नॉर्मल कॉन्सेप्ट, नॉर्मल चालू घडामोडी हे प्रश्न आहेत. हे थोडंसं पाठांतर करा की या दिवशी श्रीहरिकोटा येथून इस्रोनं ओके हेच ॲज इट इज इस्रोने जे आहे ते CMS-03 ओके या नावाचं उपग्रह या ठिकाणी प्रक्षेपण वगैरे केलेलं आहे किंवा याला GSAT 7R म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हेही सगळ्यांनी लक्षात ठेवा. फक्त वेगवेगळे ऑप्शन सुद्धा येऊ शकतात. GSAT 7R या नावानं सुद्धा याला ओळखलं जातं. तर हा उपग्रह त्यांनी त्या ठिकाणी सोडला आणि हे प्रक्षेपण वगैरे करण्यात आलेलं आहे. बाकी बघायला गेलं तर हा 0.1 हा प्रक्षेपित किंवा याचं प्रक्षेपण केलं 2020 मध्ये. ओके. आणि परत बघायला गेलं तर 2चं झालंय 2021 मध्ये आणि 4चं वगैरे ते भविष्यात वगैरे ते प्रक्षेपण वगैरे करतील. तर हे सर्व लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या शरीरातील स्नायूमध्ये प्रामुख्याने कुठलं प्रथिन असतं? तर तुमच्या शरीरामध्ये जे काही स्नायू असतात तर त्याच्यामध्ये मायोग्लोबिन नावाचं प्रथिन, प्रोटीन ज्याला आपण म्हणतो ते असतं आणि हे काय करतं की तुमच्या स्नायूमध्ये ऑक्सिजन साठवून ठेवण्याचं काम हे करत असतं. ओके. बाकी बघायला गेलं हिमोग्लोबिन हे काय करतं तर तुमच्या एक पद्धतीनं ज्या काही लाल रक्तपेशी असतात किंवा रेड ब्लड सेल्स याच्यामध्ये हे असतं जे की ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करतं किंवा शरीरभर रक्तामार्फत हे ऑक्सिजन वगैरे वाहून नेतं. त्यासोबत बघायला गेलं तर बिलिरुबिन. आता बघा बिलिरुबिन नावाचा हा जो काही घटक आहे तो RBCचं विघटन झाल्यानंतर म्हणजेच या ज्या लाल रक्तपेशा आहेत त्यांचं 120 दिवसानंतर नाश होतो आणि याच RBC मधून यांच्या नाशातून हे विघटन होऊन हे बिलिरुबिन वगैरे बनतं. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. हा एक टाकाऊ पदार्थ आहे आणि हा यकृतामध्ये असतो. ओके. यकृतामध्ये वगैरे असतो. हेही थोडंसं लक्षात ठेवा आणि मूत्रावाटे हा बाहेर वगैरे पडतो. बाकी अजून बघायला गेलं अल्ब्युमिन हे तुमच्या रक्तामध्ये असलेलं एक
प्लाझ्मा प्रोटीन वगैरे आहे ते तुम्ही लक्ष ठेवा अथवा स्किप करा, तेवढं काही महत्त्वाचं नाहीये. पण बाकीचे जे 3 ऑप्शन आहेत ते महत्त्वाचे आहेत. परत तोरणमाळ नावाची थंड हवेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ जे आहे, तोरणमाळ वगैरे, तर हे जे थंड हवेचं ठिकाण आहे ते कुठल्या जिल्ह्यात आहे? तर हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जे की सातपुडा पर्वतरांग जी आहे तर त्याच्यामध्ये असलेलं हे महत्त्वाचं असं थंड हवेचं ठिकाण वगैरे आहे. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर धुळेमध्ये लळिंग नावाचा किल्ला वगैरे आहे, जे तुम्हाला परीक्षेला एक पद्धतीनं विचारला जाऊ शकतो, तर हाही लक्षात ठेवा. बाकी सातारामध्ये असलेली जी महाबळेश्वर, ओके, शॉर्टमध्ये लिहितो. आणि अजून एक आहे पाचगणी नावाचं ठिकाण. ओके, हे काही थंड हवेची ठिकाणं आहेत जे तुम्हाला माहिती असू द्या. परत अहिल्यानगरच्या बाबतीत बोलायला गेलं तर हरिश्चंद्रगड आणि भंडारदरा वगैरे या ठिकाणी आहेत. ओके, हरिश्चंद्रगड बरं. ओके, आणि त्याच्यासोबत अजून बघायला गेलं तर भंडारदरा. तर हे काही महत्त्वाची ठिकाणं, प्लेसेस वगैरे तुम्हाला माहिती असू द्या. आणि अजून एक सांगतो, आता आपण इथं GK घेतोय, परंतु ज्या काही 6 सराव पेपर्स वगैरे बनवल्यात त्या तुम्हाला सर्व ग्रुपसाठी उपयोगी पडतील. ओके, त्याच्यामध्ये फक्त चालू घडामोडी नाहीत, बाकीचे जे काही महत्त्वाचे रिपीटेड GKचे क्वेश्चन, मराठी व्याकरणाचे क्वेश्चन, त्यासोबत गणित आणि बुद्धिमत्तेचे जे रिपीटेड वगैरे आहेत ते सर्व त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. SRPFच्या जवळपास 30 ते 40 प्रश्नपत्रिका वगैरे पाहून, पोलीस भरतीच्या वगैरे त्याच्यामध्ये असे काही मोजके कॉमन क्वेश्चन्स ते पाहून बनवण्यात आलेले आहेत. परत बघायला गेलं की 2025च्या शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला किंवा कुणाला सन्मानित वगैरे करण्यात आला? तर ज्या मारिया कोरिनो मचाडो आहेत यांना हा पुरस्कार, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ओके, तर हे त्यांचं आहे. आता हे वेनेझुएलाच्या वगैरे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. बाकी बघायला गेलं तर पीटर होविट जे आहेत यांना जे आहे ते अर्थशास्त्रामध्ये कामगिरी केल्यामुळं किंवा अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये देण्यात आलं. बाकी लास्लो यांना जे आहे ते साहित्यासाठी देण्यात आलेलं आहे. ओके, तर हे सर्व पाठांतरच करा. आणि अजून सांगतो, इथून काही भाग वगैरे येतील तर ते सर्व भाग तुम्हाला मिळावेत त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. आणि कुठं तुमचा मित्र वगैरे जर ग्राउंडला क्वालिफाय झाला असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. कुठं ना कुठं तुमच्यामुळं त्याला जास्त मार्क मिळतील. ओके, परत नॅशनल पोलीस अकॅडमी कुठल्या शहरात आहे? नॅशनल विचारलंय, तर नॅशनल ज्या वेळेला विचारलं जाईल तर त्याचं उत्तर हैदराबाद हे बरोबर असेल. किंवा त्याला आपण म्हणू शकता की IPS ट्रेनिंग सेंटर वगैरे. ओके, हां, याला अजून एक विशेष नाव आहे, जसं की सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ओके, सरदार वल्लभभाई पटेल ॲज इट इज नॅशनल पोलीस अकॅडमी, हे शॉर्ट फॉर्म वगैरे तुम्ही लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर नाशिक इथं आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. ओके, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी वगैरे. आणि परत पुणे बघायला गेलं, पुण्यामध्ये CIDचं मुख्यालय वगैरे आहे, हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत पोलीस प्रशिक्षण केंद्र, पोलीस ट्रेनिंग सेंटर छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, पोलीस ट्रेनिंग सेंटर वगैरे. आणि इथं SRPF गट क्रमांक 14 आहे, हेही थोडंसं लक्षात ठेवा. ओके, हे काही महत्त्वाचे आहेत. अगदी सोप्या भाषेत खूप सारे प्रश्न तुमचे या ठिकाणी कव्हर होत आहेत, त्यामुळं अवश्य या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. जसे या व्हिडिओला 100 लाईक होतील तसा तुम्हाला दुसरा भाग हा मिळून जाईल. आणि हे सर्व प्रश्न यावर्षी रिपीटेड झालेले आहेत, त्यामुळं तुम्हाला SRPFमध्ये सुद्धा हे रिपीटेड वगैरे दिसतील. परत 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ज्या आहेत रंजना देसाई यांची नियुक्ती 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून केली गेलेली आहे. परत ह्या ज्या आहेत त्या सेवानिवृत्त न्यायमूर्ती आहेत. ओके, हां, त्यांना म्हणू शकता. परत जे आहेत अशोक कुमार माथुर हे जे आहेत ते 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते, हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि BN श्रीकृष्ण हे जे आहेत ते 6व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. ओके, 6वा, 7वा आणि 8वा तुम्हाला कळालं असेल.
आणि परत बघायला गेलं पंकज जैन हे कोण आहेत तर या आयोगाचे सध्याला सचिव सदस्य आहेत. ओके, तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. हे सर्व चालू घडामोडीचे प्रश्न आहेत जे तुम्हाला माहिती असू द्या. ओके, परत याच्यामध्ये 2025 मध्ये भारतातील पूर्णपणे डिजिटल साक्षर जिल्हा म्हणून राज्य म्हणून कोणाला घोषित करण्यात आलं किंवा कुठल्या राज्याला घोषित केलं गेलं तर केरळला या ठिकाणी पूर्णपणे डिजिटल साक्षर जिल्हा म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बाकी बघायला गेलं तर खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचे ग्रेस हे टोपणनाव वगैरे आहे तर माणिक शंकर गोडघाटे यांना जे आहे ते ग्रेस या टोपणनावानं ओळखलं जातं. हे फार प्रसिद्ध कवी आहेत. यांनी कवी ग्रेस या नावानं लिखाण वगैरे केलेलं आहे. ओके, त्यांचं एक महत्त्वाचं लिखाण तुम्हाला माहिती असू द्या, संध्याकाळच्या कविता, ते महत्त्वाचं आहे. बाकी आता हे सेतू माधवराव पगडी यांनी इतिहासामध्ये कार्य वगैरे केलेलं आहे. त्यासोबत विदा करंदीकर म्हणून ओळखलं जातं कोणाला, गोविंद विनायक करंदीकरांना. ओके सॉरी आणि त्यानंतर बाकी बघायला गेलं आठवले यांना कुठल्या टोपणनावानं कमेंट करून द्या. आणि हा वाला एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. सोपा प्रश्न सोडवला आहे आणि काही डाऊट असेल अवश्य मला कळवा. बाकी भेटेन तुम्हाला अशाच भागांसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. ओके, थँक्यू.